शुभांगी मणी. ॲक्च्युली आज आम्ही नारायण रोडे यांचा फार्म हाऊस आहे आणि आंबेबोहर नावाचा. तर गाव त्यांचं आहे हिवरेझरे असं गावाचं नाव आहे. आणि यांच्या फार्म हाऊसवरचे आम्ही आज आंबे घेतले आणि खाल्ले. तर ते नॅचरल पद्धतीने पिकवलेले आंबे आहेत आणि इतके सुंदर आहेत आणि टेस्टी पण आहेत. मुळात गोष्ट म्हणजे ओरिजिनल जे आपल्याला आज बाजारामध्ये केमिकलयुक्त मिळतं आणि ते आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी पण नुकसान आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स पण येतात आहेत. तर यांचे आंबे आहेत ते नॅचरल पद्धतीने पिकवतात त्यामुळे ते शरीराला त्याचा नुकसान पण नाही आहे आणि खूप छान आहे. तुम्ही पण ट्राय करा. आम्ही तर घेतलेले आहेत, आम्हाला खूप आवडले आणि आमची अशी इच्छा आहे की जसं आम्हाला ओरिजिनल सगळं मिळालं. एक केमिकलचे आंबे खाल्ल्याने काय धोके, याच्याबद्दल काय आयडिया? ॲक्च्युली केमिकलचे आंबे असतात ना, ते वेगवेगळे केमिकलमध्ये ते कच्चे असतानाच ते केमिकलमध्ये टाकून मे बी सगळ्यांना माहिती असेल, पण जिथपर्यंत मला माहिती तिथपर्यंत ते केमिकलमध्ये टाकून ते पिकवतात आणि त्यामुळं काय होतं की एक तर तो कच्चा असतो आणि तो एकदम परिपक्व करतात. त्याच्यामध्ये असं होतं की एक तर केमिकल आणि त्यात ते कमी वेळेमध्ये ते पिकवले ज्या पद्धतीने जातात त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी तयार होतात रासायनिक क्रिया होऊन, तर ते शरीरासाठी खूप अपायकारक आहे आणि छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आंबे आवडतात. तर ते कॅन्सरसारखे सुद्धा रोग त्याच्यामुळे आज आपण पेपरमध्ये न्यूजमध्ये ऐकतो आहे की कॅन्सरसारखे सुद्धा भयानक रोग होत आहेत आणि अशा पद्धतीने लोकांचं नुकसान होतं आहे, मानसिक, आर्थिक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शारीरिक. लहान मुलंसुद्धा आंबे आवडीने खातात. तर आज ही गोष्ट समाजासाठी किंवा लोकांसाठी खूप वाईट वाटतं की अशा गोष्टी त्यांच्या शरीरासाठी नुकसान होतं आहे. तर त्यासाठी हे नॅचरल पद्धतीने पिकवलेले आंबे केव्हाही चांगले आणि आम्ही ट्राय केले, तुम्ही पण ट्राय करा. शासन याच्या करता काही कळत नाही, त्याच्याबद्दल काय? ॲक्च्युली खरं तसं बघायला गेलं तर शासनाने करायला पाहिजे, पण आता मला असं वाटतं की लोकांनी पण जागरूक व्हायला पाहिजे. लोकांनी आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य आणि थोडा सगळ्या गोष्टींमध्ये अवेअरनेस आला पाहिजे. ओके, थँक्यू थँक्यू सो मच.